गुरुवारी म्हणजेच 28 एप्रिलला प्रक्षेपित झालेल्या रात्रीचा खेळ चालेच्या भागामध्ये माधव दत्तारामला सांगतात, मी आईच्या खोलीतील खिडकी बंद करताना मला विहिरीजवळ पांढरी साडी नेसलेली एक बाई दिसली होती। यमुना देखील सर्वांना सांगते, आम्ही सुद्धा खिडकी बंद करायला गेलो होतो, मात्र ती आपोआप उघडली गेली। यावर घरातील सर्वच जण हैराण होतात। आई सर्वांना सांगते, आजच्या दिवस तरी घराच्या मुख्य खोलीत आपण सर्वांनी एकत्र झोपूया। माधवचा पडलेला चेहरा पाहून निलिमा त्याची चेष्टा करायला सुरुवात करते। तिला इंटरनेटसाठी रेंज मिळत नसल्यामुळे तिच्या कामात अडथळा येत असतो, पण काही वेळानं नेटची रेंज पूर्ववत होते, त्यामुळे ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करते। ती माधवला म्हणते, थोडा वेळ मी ओसरीवर बसून काम करते। निलिमा बाहेर आपलं काम करण्यासाठी जाणार, त्यावर घरातील सर्वच सदस्य तिला अडवतात, मात्र निलिमा कोणाचंही काही ऐकून घेत नाही। आर्ची सर्वांना सांगतो, आई एकटी बाहेर बसून काम करत असताना मी शांतपणे नाही झोपू शकत। त्यानंतर आर्ची सुद्धा आपल्या आईला सोबत करण्यासाठी बाहेर बसतो। निलिमा आर्चिसला कोणत्याही भाकड गोष्टींवर विश्वास न ठेवण्याचं सुचवते। काही वेळानं आर्चिस आणि निलिमा दोघांनाही डोळा लागतो। थोड्याच वेळात आईला जाग येते, ती खिडकी बाहेर डोकावते। त्यावेळी ओसरीवर निलिमा नसल्यानं ती सर्वांना जाग करते। घरातील सर्व सदस्य निलिमाला शोधण्यासाठी बाहेर येतात। ते पाहतात तर निलिमा विहिरीजवळ उभी असते। निलिमा सर्वांना सांगते, मी देखील पांढऱ्या साडीतील एका बाईला पाहिलं। तसंच मला आर्चिस हाक मारतोय असं सुद्धा जाणवलं, म्हणूनच मी विहिरीजवळ आले। हे ऐकून सर्वजण भयभीत होतात। सर्वजण पाहतात तर आर्चिस ओसरीवरच झोपलेला असतो। सर्व त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात, मात्र दत्ताराम सांगतात तो बहुधा बेशुद्ध पडलाय। आता येत्या भागात पाहणं हे महत्त्वाचं आहे की घरातील सदस्यांना आणखीन कोणत्या अनपेक्षित घटनांचा सामना करावा लागतोय। रात्रीचा खेळ चाले या कार्यक्रमाचे हायलाइट्स आम्ही आपल्याला रोज देत राहणार आहोत, त्यासाठी पहा राजश्री मराठी। नमस्कार, मी अमित राज। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।